नमस्कार. चला ऐकूया. नागरी शिष्टाचार याचे लेखक आहेत श्रीयुत निलेश क्षीरसागर आणि हिंदुबोधच्या ऑक्टोबर 2025च्या अंकामध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे. सध्या आपण टेलिव्हिजनवर एक जाहिरात बघतो. एक सिग्नल तोडलेला नागरिक स्वतःहून पोलिसाकडे जातो आणि मी सिग्नल तोडला आहे असं कबूल करून जो काही योग्य दंड आहे तो माझ्याकडून घ्या असे आवाहन करतो. तो हवालदार पोलीस त्याला विचारतो, तुला कोणी पाहिले का? तर तो म्हणतो, नाही, मला कुठल्याही पोलिसानं पाहिलं नाही किंवा कोणी अडवलं नाही. पोलीस विचारतो, मग कशाला भरतो दंड? का तसाच निघून गेला नाहीस? तो म्हणतो, माझ्या मुलांनी पाहिलं. आणि मग तो म्हणतो, माझा मुलगा जे पाहिल तेच शिकेल. आपण सारे हा देश माझा आहे, ही माती माझी आहे, या भारत मातेचे सुपुत्र या नात्याने विचाराने वावरत असतो. पण त्याच वेळेला सार्वजनिक व्यवहार वर्तन याचा प्रश्न असतो. त्यावेळेला ही भावना कुठे जाते? या भारतात असंच चालतं ही भावना प्रबळ का होते? याची उत्तरं आपल्याला आता काढावी लागतील आणि आपले आचरण बदलायला लागेल. देशभक्ती आपल्या दैनंदिन वर्तनाचा भाग असायला हवी. ती आपल्या रोजच्या वर्तनातून वागण्यातूनही दिसली गेली पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी एक विषय येतो, नागरी शिष्टाचार. सार्वजनिक ठिकाणी करत असलेलं आपलं वर्तन याला आपण नागरी शिष्टाचार म्हणतो. आपण कशा प्रकारे नागरी शिष्टाचार या माध्यमातून देशभक्ती दाखवू शकतो या संदर्भात काही मुद्द्यांची आपण माहिती घेऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले पोलीस अधिकारी श्रीयुत विश्वास नांगरे पाटील यांनी सुद्धा काही प्रश्न स्वतःला विचारायला लावलेत. त्यातले काही प्रश्न इथे देत आहे. आपण सामाजिक संकेत आणि शिस्त यांचे पालन करतो का? आपला पेहराव आणि प्रसंगातील आपली वागणूक कशी असते? सकारात्मक बदल व्हावेत यासाठी मी काही प्रयत्न करतो का? व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक या ठिकाणी माझी भाषा आणि इतरांना प्रतिसाद कसा असतो? परिस्थिती हाताबाहेर गेली की मी तक्रारींचा पाढा वाचतो का? मी जबाबदारीने वागतो का? असे हे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे जर का आपल्याला समाजाला अपेक्षित असल्याप्रमाणे, देशाला अपेक्षित असल्याप्रमाणे देता आली तर मग आपण या देशाचे चांगले नागरिक आहोत असे म्हणू शकतो. याशिवाय काही अन्य मुद्द्यांचा देखील आपण या निमित्ताने विचार करूया. पहिला मुद्दा आहे अनुशासन. समाजातील नैतिक नियमांचे पालन मी माझ्या वर्तनातून करतो का? उदाहरणार्थ, मंदिर, गुरुद्वारा या ठिकाणी जाताना मी योग्य तो पेहराव करतो का? पादत्राणे योग्य ठिकाणी ठेवणे हे करतो का? तिथल्या जमा झालेल्या सर्व लोकांशी माझा व्यवहार सन्मानपूर्वक असतो का? वेळ पाळणं हा एक सामाजिक नियम म्हणून मी पाळतो का? ज्या वेळेला ज्या ठिकाणी मी पोचणं अपेक्षित आहे त्यावेळेला त्या ठिकाणी मी पोचतो का? असं असेल तर हा चांगला संकेत आहे. दुसरा आहे सामाजिक संदर्भात. आपल्या भारतीयांचा सामाजिक आणि देशासंदर्भातल्या संवेदना ह्या सार्वजनिक ठिकाणी खूप कमी मूल्याच्या ठरतात. याच भारत देशाचा नागरिक ज्या वेळेला भारताबाहेर इतर देशात जातो तेव्हा तेथील अनुशासन पाळताना दिसतो. तोच व्यक्ती ज्या वेळेला भारतात येतो तेव्हा भारतातला नागरिक म्हणून मात्र हेच जे काही सामाजिक सार्वजनिक अनुशासन आहे त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. यातील काही उदाहरणं नेहमीच आपल्या समोर घडत असतात. याचं कारण काय असा जर का आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या नागरिक कर्तव्याप्रती आणि त्या बाबतीत असलेलं आपलं वर्तन यामध्ये आपल्या मनात उदासीनता आढळते. म्हणून आपण बऱ्याच वेळेला
भारतात असंच चालायचं या वृत्तीने वागताना दिसतो. हे जर का कमी करायचं असेल, बदलायचं असेल तर स्वतःपासूनच सुरुवात करावी लागेल. मग त्यातील काही गोष्टींचं आपण रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये जर का पालन केलं तर खऱ्या अर्थाने बदल घडताना दिसेल. उदाहरणार्थ, ज्या वेळेला मी रस्त्यावर माझे वाहन चालवत असतो, रस्त्यावर वाहतुकी संदर्भातले नियम पाळतो का? ज्या वेळेला सिग्नलला उभा राहतो त्यावेळेला मी कुठे उभा आहे? पादचाऱ्यांना चालण्यासाठी म्हणून जो मार्ग ठेवलेला आहे, रेषा मारलेल्या आहेत, त्याच्या अलीकडे उभा राहतो का? लाल दिवा असताना सुद्धा तसंच सिग्नल तोडून चौकातून पुढे जातो का? का त्या लाल दिव्याचे पालन करतो? दुचाकी चालवताना दोघांऐवजी तिघे जण बसतो का? परवाना नसताना स्वतः गाडी चालवतो किंवा दुसऱ्याला चालवायला देतो का? असे काही घडते का? याबद्दल आपण विचार करायला हवा. या देशामध्ये रस्ते अपघातात जे काही अपघात होतात त्या सगळ्यात जास्त अपघात या शिस्तीचे पालन न केल्यामुळे घडताना दिसतात. एका अर्थाने आपली जी लोकशक्ती किंवा युवा शक्ती आहे त्यामध्ये या अपघातांमुळे आपल्याला फार मोठा तोटा होताना दिसतो. सार्वजनिक ठिकाणी एक जबाबदार नागरिक या नात्याने मी कचरा कुंडीत टाकतो का? रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मी थुंकतो की थुंकत नाही? स्वच्छता ठेवतो की ठेवत नाही? ज्या वेळेला रांगेत उभारण्याची वेळ येते त्यावेळेला मी योग्य ते अंतर राखून उभारतो का? बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक किंवा गरोदर महिला यांना बसायला प्राधान्य देतो का? असे सुद्धा काही नागरी शिष्टाचाराचे महत्त्वाचे भाग आहेत. त्याच्या पुढचा आहे सामाजिक व्यवहार. जिथे राहतो तेथील ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांचे विविध कर, पाणीपट्टी हे वेळेवर भरतो का? आता आपण पाहतो की बऱ्याच सरकारी योजना सुद्धा यातील पाणीपट्टी, घरपट्टी भरण्याच्या टक्केवारीवर योजनांची मंजुरी अवलंबून असते. त्यामुळे इथे सुद्धा आपला व्यवहार कसा आहे, योग्य ते कर योग्य वेळेत भरणे हे सुद्धा चांगल्या नागरिक कर्तव्याचं एक लक्षण आहे. पुढचा चौथा मुद्दा आहे निवडणूक प्रक्रिया. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून नावारूपाला आलेली आहे. या लोकशाहीच्या उत्सवात मतदानामध्ये मतदार म्हणून जागरूकतेने भाग घेतो का? मतदान करताना मी माझ्या देशाचा, स्थानिक ठिकाणच्या विकासाचा योग्य तो विचार करून मतदान करतो का? मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून मतदान टाळून अन्य ठिकाणी वेगळं काहीतरी करायला, फिरायला मी जातो का? हे सुद्धा महत्त्वाचे आहे. या लोकशाहीच्या उत्सवात मतदानात माझ्याबरोबर माझं कुटुंब, शेजारी, नातेवाईक यांना मतदानासाठी प्रोत्साहन करणे आणि हे प्रोत्साहन करताना समाजाचा आधी विचार करायचा, देशाचा आधी विचार करायचा, यासाठी सुद्धा आपल्याबरोबर सर्वांना प्रवृत्त करणे हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. मतदान करताना मी काही आमिषाला बळी तर पडत नाही ना? का प्रामाणिकपणे देशाच्या या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारे भाग घेतो याचा विचार आपण करायला हवा. आपण फळे किंवा भाजीपाला खरेदी करताना निवडून चांगलेच घेतो. मग उमेदवार निवडताना देशाचा, भवितव्याचा विचार करून मतदान करणे ही प्रवृत्ती आपल्याला समाजात वाढवणे गरजेचे आहे. पुढचा मुद्दा आहे पाचवा, देशभक्ती दिन साजरा करायचा का रोज देशभक्ती साजरी करायची? आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपण त्या दिनाच्या दिवशी त्या असलेल्या ठिकाणी आपापल्या ठिकाणच्या कार्यक्रमात उत्साहानं सहभागी होणं हे आवश्यक आहे. आणि हा फक्त प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवसापुरता देशभक्तीचा विचार प्रदर्शित करणे, दाखवणे असे नाही, तर आपल्या दैनिक जीवनाच्या व्यवहारांमध्ये, वर्तनामध्ये आपल्या देशासंदर्भातली कर्तव्य आपण तेवढ्याच निष्ठेने आपल्या आईवडिलांच्या किंवा
कुटुंबाप्रती असलेल्या कर्तव्याप्रमाणे पूर्ण करणे हे सुद्धा एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. 6वा मुद्दा आहे सार्वजनिक मालमत्ता, आणि हा आंदोलने, मोर्चे या संदर्भात येतो. अनेक सामाजिक आंदोलने या देशात चालत असतात. या सामाजिक आंदोलनांमध्ये कुठल्या तरी निषेध मोर्चामध्ये आपण भाग घेताना सुद्धा सार्वजनिक ठिकाणची मालमत्ता किंवा सार्वजनिक व्यवस्था या संदर्भातलं आपलं वर्तन कसं आहे. आपल्या प्रवासात सुद्धा किंवा अनेक ठिकाणी सार्वजनिक आंदोलनात वावरताना, भाग घेताना आपण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर करत नाही ना. या संदर्भात आपण काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला असेल किंवा एखादी बातमी सुद्धा आपल्या समोर आली असेल. भारतीय रेल्वेचं स्वच्छता राखण्याची जी यंत्रणा आहे त्याचा वर्षभराचा खर्च आहे 1200 कोटी रुपये. हा खर्च, स्वच्छतेतला सगळ्यात मोठा खर्च हा सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी नुकसान करणे म्हणजेच थुंकणे यावर करावा लागतो. यावर आपण विचार करू शकतो की आपल्या फक्त छोट्याशा चुकीमुळे, चुकीच्या वर्तनामुळे आपण किती मोठ्या प्रकारे आपणच भरत असलेला कर वाया घालवताना दिसत आहोत. या संदर्भात जपानमधल्या एका नागरिकाची गोष्ट वाचण्यात आली. आपला एक भारतीय नागरिक आणि जपानचा नागरिक जपानमध्ये रेल्वे प्रवास करत असतात. हा जपानी नागरिक रेल्वेमधल्या ज्या सीटवर बसलेला असतो ती सीट तो शिवताना दिसतो. भारतीय नागरिक त्याला विचारतो, तू असं का करतोस? रेल्वे करेल ना, रेल्वे शिवेल ना. जपानी नागरिक म्हणतो, ते शिवतील तेव्हा शिवतील, पण तोपर्यंत हे मला जसं जमतं तसं शिवून ठेवलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का आपण अशा प्रकारे केल्या तर आपल्या देशामधलं वातावरण बदलायला मदत होईल. 7वा मुद्दा आहे नागरी संपत्ती. कुठल्याही देशाची संपत्ती, तेथील नागरिकांचं सार्वजनिक ठिकाणी असलेलं वर्तन ही सर्वात मोठी संपत्ती असते. एखादा देश प्रगती करतो म्हणजे काय, तर त्या देशामधील नागरिक त्याच्या देशासंदर्भातील असलेली कर्तव्य, त्या देशांमधले असलेले संविधान, कायदा याला कशा प्रकारे सन्मानाने वागवतात यावर ठरत असते. आपला देश ज्या वेळेला आम्ही प्रगती करत असू त्याच वेळेला या देशातल्या नागरिकांचं देशासाठी असलेलं नागरी शिष्टाचार, कर्तव्य हे जर का वाढलं नाही तर आपला देश किती चांगल्या पातळीवर प्रगती करत राहिला आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपल्याला नेहमी काही ना काही नुकसान किंवा या देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा असे ठरताना दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सुद्धा आपण अनेक लोक असे पाहिलेत की ज्यांनी देशाप्रती असलेलं कर्तव्य न ओळखता स्वतःचा स्वार्थ, छोट्याशा आमिषापोटी त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी, आपलं देशासाठी असलेलं कर्तव्य ते विसरले. त्यासाठी अनेक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास, वाईट परिणाम सोसावे लागले. 8वा मुद्दा आहे भारतीय बांधव. आपण सारे बांधव आहोत हे आपण प्रतिज्ञा वाचताना म्हणतो. नागरी शिष्टाचारामध्ये किंवा नागरी कर्तव्य यामध्ये आपण अजून एक खूप चांगलं योगदान देऊ शकतो असं वाटतं. आपल्या देशामध्ये अंध असलेले, किडनी विकार, अन्य त्रासांनी त्रस्त असलेले असे अनेक रुग्ण आपल्या आजूबाजूला दिसतात. अशा वेळेला या देशातले नागरिक भारतमातेचे पुत्र म्हणून सुद्धा आपण विचार करायला हरकत नसावी. माझ्या जीवनाची इतिश्री झाल्यानंतर माझ्या देहाचे काही अवयव दान स्वरूपात इथल्या गरजू रुग्णाला जर का मिळाले तर त्यामुळे या देशाच्या बांधवांसाठी काही ना काहीतरी योगदानात नक्कीच भाग घेऊ शकतो. आपली संस्कृती, परंपरा ही दानाचं महत्त्व सांगणारी आहे. दैनंदिन ह्याच्यात काही ना काहीतरी दान द्यावं आणि ते पूर्ण करावं अशी आपली संस्कृती, परंपरा ही दानाचं महत्त्व सांगणारी आहे.
काही ना काही दान द्यावं आणि ते पूर्ण करावं ही परंपरा शिकवते. एक नागरिक कर्तव्याचा भाग म्हणून हा सुद्धा एक मोठा चांगला भाग ठरू शकतो. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण असं ठरवूया की मरावे परी अवयव दानाने उरावे. या लेखाचा शेवट करताना संकर्षण कऱ्हाडे यांची एक कविता ऐकण्यात आली. आपण ही कदाचित ऐकली असेल. त्यातील शेवटच्या ओळी फारच सुंदर आहेत. खरं तर ही कविता आई आणि मुलाच्या संवादामधली आहे, पण मी असं म्हणेन की ही कविता भारतमाता आणि भारतमातेचा पुत्र यांचा संवाद आहे. हा मुलगा बाहेरून खूप नाराज होऊन घरात येतो आणि म्हणतो, आई, लोक विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावर खाऊन असतात खार. त्यांच्या या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावर खूप खूप जळतात. आई त्याला विचारते, काय झालं बाळा? तुला माझा प्रश्न नाही कळला. मी तुला म्हणाले, तुला काय झालं? तर तू त्यांचेच त्रास सांगत बसलास. सोडून दे ना, ते रुसतात का हसतात, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्या डोळ्यात दिसतात. त्यामुळे घराघरात हा आता देण्यासारखा झालाय सल्ला. तुझ्या अपयशाची लोक स्वप्ने पाहतात, ती सगळी खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा स्वतःची मोठी कर, आणि हे केलंस ना, तुझे कधीच काही अडणार नाही. आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. मलाही असंच वाटतं की या भारतमातेचे सुपुत्र म्हणून आपण याचा नक्कीच विचार करावा आणि आपल्या जीवनात नागरी शिष्टाचार आणि कर्तव्य यांचा अंतर्भाव करावा. या लेखाचे लेखक आहेत श्रीयुत निलेश क्षीरसागर आणि हिंदू बोधच्या ऑक्टोबर 2025च्या अंकामध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे. धन्यवाद.